नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज जे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत ते आपले गुगल फॉर्मच्या मार्फतच आलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ते आत्ताच्या जनरेशनचे, म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल बाकीचे जे आता आपल्या भारतामध्ये जे सगळ्या गोष्टी चालू आहेत प्रोटेस्टच्या, तर ते आत्ता जे आलेले आहेत म्हणजे ते जेनजी जनरेशनचे आहेत आणि त्यांच्यासोबत खूप खतरनाक अनुभव घडलेला आहे. तर तो काय अनुभव आहे, कसा आहे, आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? निसर्ग कोकणे. बरं, आता राहिलं कुठं? मी इकडे पिंपले गुरव, बरं, आणि मूळ गाव कुठलं? नाशिक. अच्छा, मग पुण्यात कधीपासून राहता? आम्ही 4 वर्षाचा होतो तेव्हा आम्ही इकडे शिफ्ट झालो. म्हणजे ब्राउन बॉटम फ्रॉम पुणे. येस. बरं. काय कसे अनुभव घडले आणि पहिल्या अनुभवातून सुरुवात कशी होती? अच्छा. पहिला अनुभव, मी माझे 4 मित्र आम्ही बसलो होतो आणि आम्ही विचार करत होतो की एव्हरी इयर आम्ही एक बाईक ट्रिप मारतो. तर या टाईम आम्ही विचार केला की कोकणला जाऊ. कारण की क्लायमेट, डिसेंबरचा महिना होता. क्लायमेट एकदम थंड वारा, पाऊस हलका-हलका, बीचेस एकदम शांत. कारण की पण डिसेंबरमध्ये पाऊस कुठं असतो ना? का होता पाऊस त्यावेळेस? हलका-हलका पाऊस होता. मधून-मधून जसं आम्ही घाटावाटाच्या रिजनमध्ये पाऊस होता. तर मग आम्ही तिकडे गेलो होतो. तर आम्ही 5 मित्र होतो आणि आम्ही 2 बाईक काढले होते. कारण की स्टुडंट लाईफ आहे, तर आम्ही एक बाईकवरती ट्रिपल सीट गेलो होतो. तर सकाळी पहाटे 5:30 वाजता निघालो. हळूहळू थोडं लाईक झोप येत होती अँड ऑल. मग आम्ही चांदणी चौक पोलीस स्टेशनला आम्ही चेंज केलं. कुठला? चांदणी चौक पोलीस स्टेशन. आम्ही तिकडे पेट्रोल भरायला थांबलो. म्हणजे इथं पुण्यातला म्हणता का Yes. तुम्ही? हां. आणि तिकडे माझा मित्र म्हटला की या टाईम मला व्हायरल व्हायचं आहे. या टाईम मी सगळं घेऊन आलो आहे. मी ड्रोन पण घेऊन आलो आहे. या टाईम Instagramवरती एक मस्त रील टाकू आणि व्हायरल होऊ. तर आम्ही म्हटलो की पहिले तिकडे पोचून तर जाऊ, मग बघू व्हायरल होण्याचं. ठीक आहे. मग आम्ही निघालो. हळूहळू वारा सगळा थंडा होता. एकदम क्लायमेट एकदम मस्त होतं. मी, ओम एक गाडीवरती होतो आणि माझे दुसरे 3 मित्र एक गाडीवरती होते. बरं, आणि ही गोष्ट कधीची असेल तरी अंदाजे? कुठल्या सालातली? 1 वर्ष आधीची आहे. तर मग आम्ही गेलो. तर कोकणमध्ये पहिले आम्ही बघितलं वातावरण एकदम सुंदर. फिश, प्रॉन्स, एकदम मस्त जेवण, सगळं मस्त भरपेट खाल्लं. आणि नंतर रात्री आम्हाला होमस्टे आम्ही बुक केला होता 2 दिवसासाठी. तर आम्ही तिकडे जाण्याच्या मार्गेला लागलो. 7च्या दरम्यान आम्ही गुगल मॅप्स टाकले आणि आम्हाला 40 मिनटं दाखवलं. तर त्याच्या आधी आम्ही जेव्हा सकाळी एक टी स्टॉपवरती थांबलो, तेव्हा आम्ही त्या काकांकडे ध्यान नाही दिलं. आम्ही त्या काकांकडे बघितलं नाही की हे खरं बोलतात आहे का खोटं बोलतात आहे. तसं छोटंसं एक होतं टपरी टाईप. टपरी टाईप लाकडीचं, ते दाढीवाले एक अंकल होते. त्यांनी आम्हाला विचारलं, कुठे पोरांनो, कुठे चालले? तर आम्ही म्हटलो, काका गणपतीपुळेला चाललो आहे. त्यांनी विचारलं, घाटातून जातात आहे का? रात्री 10 नंतर घाटात कोणी जात नाही. तर मग आम्ही म्हटलो की हो, घाटात जात आहे. तर ते म्हटले की तिकडे जाऊ नका. तर माझा ओम त्यांचा मजाक उडवून त्यांना म्हणतो की काय भूत आहे का तिकडे? तर काय मूव्ही शूटिंग चालू आहे का? की मला पण काम करायचं आहे मूव्हीमध्ये. मी पण इन्फ्लुएन्सर आहे, माझ्याकडे पण फॉलोअर्स वगैरे आहे. तर ओम म्हटला, तर ते काका म्हटले की तिकडे जर भूत असलं असतं तर चाललं असतं, पण तिकडे जे आहे ते खूपच भयानक आहे. तर आम्ही हळूहळू मार्गे लागलो. आम्ही एवढं लक्ष दिलं नाही, कारण की आम्ही 5 मित्र होतो. हसत खेळत गेलो. बीच वगैरे फिरलो. मग रात्री 7 वाजताच्या दरम्यान आम्ही आमच्या होमस्टेला जात होतो. तर तेव्हा गुगल मॅप्स 40 मिनिट्स दाखवतंय. सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स आम्हाला 40 मिनिट्स दाखवलं. तर आम्ही म्हटलो की ठीक आहे, लवकर पोहोचतो, चांगलं आहे. कारण की थकलो पण होतो. एवढी टाईम बाईक चालवत होतो आणि फिरत होतो आणि भरपेट खाल्लंसुद्धा होतं. तर मग आम्ही गेलो. होमस्टेच्या रूटवरती लागलो. लास्टच्या 8 मिनिटात एकदम जोरात पाऊस, क्लायमेट एकदम थंड. माझे जे 3 मित्र होते ते पुढे गेले. ओमला जरा त्रास होत होता, त्याला थोडं उलटीसारखं वाटत होतं, तर मी थांबलो होतो त्याच्याबरोबर. तर आम्ही परत मार्गेवर लागलो आमच्या. त्याच्यानंतर ओम मला म्हणतो की भाऊ, मला बरं नाही वाटत आहे, मला थोडं विचित्र वाटतंय क्लायमेट अँड ऑल. आणि तोच पोरगा आहे जो मजाक उडवत होता त्या काकांचा. तर मी म्हटलं, काही होत नाही, आपण जाऊ, काही टेन्शन नाही आहे ना. तुला काही त्रास झाला तर आपण बघू इकडे कुठे आसपास, होमस्टेच्या आसपास हॉस्पिटल्स किंवा मेडिसिन वगैरे असेल तर तुला घेऊ. तर मग त्याला मी बसवलं आणि आम्ही गाडी चालवली. आम्ही गेलो पुढे. थोड्याच वेळात आमचं गुगल मॅप काम करणं बंद झालं. आमचा जो आयकॉन होता तो मला अजून पण आठवतो, असा फिरत होता. तर मला वाटलं काही असेल, वेव्सचा इश्यू असेल, इकडे रेंजचा इश्यू असेल. काही रेंज नाही, 0 नेटवर्क. त्याच्यानंतर आम्ही बघितलं, वातावरण एकदम चेंज, काळी ढगं आली, जोरात पाऊस पडायला लागला. तेवढ्या याच्यामध्ये माझ्या गाडीचं हेडलाईट असं डिम होत बंद पडलं आणि गाडी पण बंद पडली. तर मी उतरलो खाली बघायला की काय इश्यू आहे आणि आम्ही किक मारणं चालू केलं. तेवढ्यात ओमला मी बघितलं, तो झाडांकडे बघतोय, काहीतरी बघतोय आणि तो म्हणतोय की काहीतरी तोंडात असं बडबड करत होता.
मला ते ऐकू नाही आलं आणि पाऊस पण खूप जोरात होता. तर त्याच्यानंतर माझ्याकडे एक टॉर्च होती, तर मग मी त्याला दिली. म्हटलं की जरा मार आणि बघ काय इश्यू काय आहे. तर मग गाडी चालू केली. थोडंच पुढे गेलो, तेवढ्या याच्यात त्याला एक बाई दिसत होती. तो असं म्हटला, तेव्हा मला काही दिसलं नव्हतं. त्याला एक बाई दिसत होती, जिचे केस असे समोर होते, एकदम काळे जाड राठ केस असे समोर होते आणि तिचे पाय दिसतच नव्हते आणि ती व्हाईट साडीमध्ये होती. असं तुमच्या मित्रांनं तुम्हाला सांगितलं? येस. आणि मग मी म्हटलं की तू जास्त विचार करते, ते काका बोलले म्हणून. मग त्याला लक्षात आलं की काका म्हटले की जर कोणी माझा आवाज मागून ओरडला तर ऐकायचं नाही, मागे बघायचं नाही, सॉरी. तर मग तो असं आम्ही गाडीनी लागलो मार्गेला. सेम दिसणारी झाडं, काही फरक नाही, रस्ता पण आम्हाला सेम दिसतोय आणि तोच रस्ता कंटिन्यू होत आहे. आमचं गुगल मॅप्स काम करत नाही आहे. मी म्हटलो की 8 मिनटं असेल, 2-3 किलोमीटर असेल, आपण बघून घेऊ, फिगर आउट करून घेऊ की लेफ्ट आहे का राईट आहे, कोणाला विचारून घेऊ. पण तो रस्ता येईना. आम्ही तिकडे अर्धा तास असंच कंटिन्यू मागे पुढे होतो आहे. तेवढ्यात तो मला म्हटला की त्याचं नाव कोणीतरी घेतलं, त्याला ओम ओम असं ऐकू येत होतं. ते जे नाव घेतलं होतं त्याचा आवाज त्यालाच आलता का तुम्हाला पण आलता? त्यालाच येत होता. अच्छा. मला आत्तापर्यंत अजून काही फील नाही झालं. मी म्हणतोय की हा जास्त ओव्हरथिंक करतोय, तर आपण एवढं बघू नको, आपण थोडं लागू रस्त्यावर, याला ताप वाप पण येईल, काही सांगता येत नाही, है ना. तर मग त्याच्यानंतर आम्ही परत लागलो आणि तेव्हा माझी गाडी बंद पडली. मी टॉर्च घेतली आणि मी बघितलं आणि मला पण सेम दृश्य दिसतंय. तीच बाई, ती हळूहळू, आणि मग मला पण आवाज आला ओम. त्याचं नाव घेतल्याचा आवाज तुम्हाला आला? आवाज माझा पण नावचा आला आणि त्याच्या आवाजचा पण आवाज आहे, म्हणजे दोघांना ऐकू येत होतं की ती काय म्हणते. तर मग हळूहळू तिने एक पाऊल पुढे टाकला, दुसरा पाऊल पुढे टाकला, पण ते इन्सानसारखं नव्हतं वाटत. ते असं वाटत होतं की कोणी घसरतंय, जसं घसरून चालतात ना तसं असं फरफटत. तर मग मी म्हटलो, मी गाडीवरती चढलो, मी ओमला म्हटलो की ओम पटकन निघू, काही पण करू आणि निघू. आणि मी फुल रेस दिली आणि आम्ही पळवलं तिकडून गाडी. तेवढ्यात ओमकडे मी मागे बघितलं, मी थोडं थांबलो, पाणी वाणी तोंडावर मारलं, कारण की मी पण खूप घाबरलो होतो. माझी हार्टबीट एवढी होती की मला ऐकूसुद्धा येत होती, म्हणजे हेल्मेट घालताना खूप जास्त माझं हार्टबीट वाढली होती. तेवढ्यात मी ओमला बघितलं आणि ओमचे पूर्ण असे घाम निघतात, तो असा कापतो आहे. आणि तेव्हापर्यंत पाऊस बंद होऊन गेला होता, म्हणून काही हे नव्हतं, पण मला वाटलं की ओला झाला असेल म्हणून मी एवढं लक्ष दिलं नाही. बट त्याच्यानंतर आम्ही गेलो, तो घाबरतोय, असं एकदम हे करतोय आणि काहीतरी बोलत होता, काय माहिती. तेवढ्यात तो मला परत म्हणतो की त्याला त्याचा आवाज परत ऐकू येतोय आणि या टाईम मला काही आवाज नाही ऐकू आला, त्यालाच आवाज येतो. त्याचाच आवाज येत होता. तर मग आम्ही गाडीवरती बसलो. मी म्हटलं आता बस झालं, या जागेपासून आपण पटकन निघू, लवकरच होमस्टेला जाऊ, कारण की मला पण खूप भीती वाटत होती आणि त्याला पण खूप भीती वाटत होती. तर मग आम्ही गेलो, पुढे चालवलं आम्ही, आणि तेवढ्यात आम्हाला आमचे मित्र दिसले. ते म्हटले की तुम्ही कुठे गायब होते. तर मी म्हटलं की नाही, थोडं त्रास होत होता. आणि मग ओम असं तोंडात बडबड करत होता. तर ते असं मजाक उडवत होते की काय झालं याला, काय बडबड करतोय, इंस्टाग्राम रील व्हायरल नाही होत आहे याची, वाटतं इकडे पण ड्रोन शॉट घ्यायचा आहे रात्री. तर मी म्हटलं, मी ते हसीमध्ये उडवलं, कारण की जर मी जास्त बोलला असता तर ओमनी पण टेन्शन घेतलं, हो बरोबर है ना. तर अजून त्या झोनमध्ये गेला असता. तर मग आम्ही गेलो आणि इकडून लेफ्टला आमचं होमस्टे होतं. तर आम्ही लेफ्टला होमस्टेला गेलो, चेक इन वगैरे केलो. मी फ्रेश झालो. मी मम्मी पप्पांशी पण बोललो. ते म्हटले की नाही, तुम्ही जरा जास्तच विचार करतात आहे, असं काही नसतं बाळा. तर आम्ही म्हटलो की हो, असं काही नसतं, मला पण नव्हतं वाटत, पण मी जेन्युइनली एक्सपिरियन्स केलं आहे, तर ते विसरणं खूप अवघड आहे ते विसरणं. तर मग मी आंघोळ करून आलो. तेवढ्यात मी ओमला आंघोळ करायला पाठवलं. तेवढा तो, माहीत नाही त्याला काय झालं, तो चिडून रूमच्या बाहेर गेला. तर मग माझे मित्र, आता 5 पोरं आहे आणि एक मुलगा असं करतोय तर मस्ती करणारच ना. तर म्हणतात की हा काय टाइमपास करतोय, बाहेर जाऊन कायच करणार आहे. तर तो खाली जाऊन तिकडे उभा होता आणि असं हवेत बघत होता, वरती बघत होता, आणि त्याला काही समजत नव्हतं आणि एकदम लॉस्ट होता तो, काहीतरी दुसऱ्या दुनियामध्ये. आणि मग आम्ही त्याला बोलवलं, त्याला बसवलं आणि त्याला विचारलं, भाई ठीक आहे, एवढं काही टेन्शन नाही. तरी पण तो काहीतरी कंटिन्युअस बडबड करत होता. तर आम्ही नेक्स्ट डे म्हटलो की भाई, मग मी त्यांना, माझ्या मित्रांना खरं स्टोरी सांगितली. तर ते पण म्हटले की आता हा मॅटर सिरियस वाटतोय, हे मजाकची गोष्ट नाही आहे, है ना. यांनी रात्रभर आम्हाला खूप त्रास दिला. रूममधून कधी बाहेर निघून जायचा, कधी ओरडायचा, कधी काही वेगळेच आवाज काढायचा. आणि आमचं कसं होतं की मी, ओम आणि आमचा एक मित्र, कारण की मला पण खूप भीती वाटत होती, तर मी त्याला सांगितलं की तू आमच्या बाजूला झोप, आज ॲडजस्ट करून घेऊ. तर मग तो आमच्याबरोबर झोपला. तर मला वाटलं की फक्त मला वाटतंय का, तर मग मी त्याला उठवलं आणि मी त्याला विचारलं,
तर तो म्हटला की नाही मी पण हेच ऐकतोय, पण मला असं वाटलं की तू माझा मजाक उडवेल किंवा मला असं वाटलं की हे एवढं काही सिरियस नाही आहे किंवा मी ओव्हर थिंक करतोय की जे तू मला स्टोरी सांगितली. मग तेवढ्यात आमच्या दुसऱ्या मित्रांना बोलून आणलं आणि म्हटलो की काहीतरी करायला पाहिजे, याला हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे किंवा याला कुठेतरी मंदिरात घेऊन जायला पाहिजे. तर तशीच आम्ही ती रात्र काढली. खूप त्रास दिला ओमनी आम्हाला, बट ठीक आहे, त्याची पण काही चूक नव्हती त्याच्यामध्ये. म्हणजे ओम त्यावेळेस एक्झॅक्टली काय काय करत होता? एक्झॅक्टली ओम जसं बेडवरती चढून जाईल, उड्या मारेल, ते तर खूप नॉर्मल आहे. आम्ही तेवढं लक्ष नाही दिलं. ते खूपच नॉर्मल आहे, कारण की सगळे पोरं करतात जेव्हा ते होमस्टे वगैरेला जातात. पण त्याच्यानंतर तो रात्री झोपेत पण काय 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 बडबड बडबड मरमर करत होता. त्याच्यानंतर असं तो मला म्हणत होता की त्याला अशी पाठ सरळ करता येत नाही, असं पाठीवर वजन फील होत आहे. त्याच्यानंतर रूममधून कधी बाहेर निघून जायचा, कधी काही करायचा, कधी वेगळेच आवाज काढायचा. म्हणजे रात्रभर चालू होतं? रात्रभर चालू होतं त्याचं. मग त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डे विचार केला, कारण की आम्ही गणपतीपुळेलाच गेलो होतो. तर आम्ही विचार केला की याला शाळेत पहिले हॉस्पिटलला घेऊन जाऊ, याचा ताप वगैरे नॉर्मल करू. मग त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो. थोडे औषधं दिले डॉक्टरनी आणि त्यांनी ते घेतले. तर त्याच्यानंतर आम्ही म्हटलो की आता टाईम नाही आहे, परत रात्री जर याने असा त्रास दिला, आपण याला गणपतीपुळे मंदिरात घेऊन जाऊ. तर मंदिरात आम्ही जसं घेऊन गेलो त्याला, तसंच तो जरा असं असतं ना, काहीतरी कणकण भरते अंगात, असं होतं ना, तसं त्याला काहीतरी झटका बसतो? झटका टाईप झाला त्याला. हो. तर मग तो मध्ये गेला आणि म्हणजे देवाचे आम्ही दर्शन केले, कारण की आमचा हा प्लॅन नव्हता. मला वाटलं बीचला फिरू, रात्री इकडे तिकडे फिरू, है ना, पण आम्ही गेलो कारण की खूप इम्पॉर्टंट आणि जरुरी होतं ते. मग ओम थोडा नॉर्मल झाला त्या दिवशी रात्री. मग तो अचानकच त्याच दिवशी रात्री आम्ही परत सगळं फिरलो नॉर्मल, आणि त्याच दिवशी रात्री तो अचानकच परत उठतो आणि मला म्हणतो, भाई मला ती दिसते, परत दिसते. मग आम्ही म्हटलो आता नेक्स्ट टाइम आपण मंदिरात जाऊ. तर तेव्हा तिला ती स्वप्नात दिसली होती, बट त्याला असं वाटत होतं की तिच्या समोरच आहे, कारण की त्यांनी खूप ध्याननी बघितलं होतं. म्हणजे त्याला खूप त्रास पण होत होता त्याचा. आणि मग ताप वगैरे त्याचा नेक्स्ट डे उतरला, थोडं नॉर्मल झालं. आम्ही त्याच्या पॅरेंट्सशी पण बोललो, कारण की एवढं लांब आलो आहे घरापासून, तर मम्मी पप्पांना कळवणं पण जरुरी आहे. तर मग त्याच्या पॅरेंट्सशी बोललो. त्याचे पॅरेंट्स आम्हाला मग सांगत होते की त्याचं असं आहे की त्याची जन्मकुंडली जी असते ना, ती खूप वीक आहे. आता त्याच्या आधी मी कधी याच्यावरती विश्वास नाही केला. मी तुम्हाला खरं सांगतो, मी कधी विश्वास नाही केला कुंडली वगैरेवरती, भूत प्रेतवरती पण कधी विश्वास नाही केला. तर आम्हाला त्याची मम्मी सांगते की त्याची कुंडली वीक आहे, त्याचे ग्रह त्याच्यामध्ये वीक आहे, आणि त्याला पूजा सांगितली आहे, पण तो ऐकत नाही, ती पूजा करत नाही. म्हणून ही अट्रॅक्ट्स नेगेटिव्हिटी व्हेरी मच. तर कुठे पण गेला तर त्याला लगेच समजतं नेगेटिव्हिटी, आणि तो खूप लवकर अट्रॅक्ट करून घेतो नेगेटिव्हिटी. तर मग आम्ही त्या आंटी आणि अंकलला विचारलं की काय करायचं आता, आम्ही काय करू, काय शकतो आम्ही, कारण की एवढं लांब आहे घरातून. तर ते म्हटले की त्याला थोडा टाईम दे, त्याला थोडं एकटं राहू दे, नेक्स्ट डे त्याला परत मंदिरात घेऊन जा. आम्ही मंदिरात परत त्याला घेऊन गेलो. मग तो थोडा नॉर्मल झाला आणि मग आम्ही घरी गेलो. पण ही ट्रिप आमच्या आयुष्याची अशी ट्रिप होती जी मी कधी नाही विसरत. आता त्याला जो त्रास होता त्याच्यामुळं तुम्हाला किंवा तुमच्या कुठल्या मित्राला पजेस झालं होतं का तिथं? पोझेस नाही, बट आमच्याबरोबर खराब गोष्टी व्हायला लागल्या, वाईट गोष्टी व्हायला लागल्या. जसं एक मित्राचा दुसऱ्याच दिवशी ॲक्सिडेंट झाला, आणि तो चांगला ड्रायव्हर आहे, लाईक 5-6 वर्षापासून तो बाईक चालवतोय. त्याचा कधी ॲक्सिडेंट नाही झाला, त्याचा ॲक्सिडेंट झाला. एका मित्राच्या घरी त्याच्या मम्मी पप्पांबरोबर त्याचं हे झालं. मग तेवढं. आणि मला तर असं बघायला गेलो तर काही एवढं झालं नाही, बट ओमला तरी पण ते स्वप्न वगैरे चालू होते. मग त्याच्या मम्मी पप्पांनी काहीतरी केलं, शायद त्याचं उपाय वगैरे केला असेल. मग त्याच्यानंतर आम्ही खरंच विचार करून गेलो होतो की ही ट्रिप कधी विसरणार नाही, आणि खरंच कधी नाही विसरणार. हे कॅज्युअल नाही घ्यायचं कोण काय बोललं तर? हो, कधी कॅज्युअल नाही घ्यायचं. अशा जागेवरती जिकडे तुम्हाला माहीत नाही की तुम्ही कुठे जातात आहे आणि तुम्ही त्या जागाची लोकल नाही आहे, कधीच कॅज्युअल नाही घ्यायचं. खरं ऐकायचं. कधी कधी होऊ शकतं. वाय टेक अ चान्स. आता ज्यावेळेस तुमच्या मित्राला हा सगळा त्रास वगैरे झाला, नंतर तुम्ही ते गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये गेले, तिकडे ते मला वाटतं ते कमी झालं ना त्याचं? हो. मग त्याला सगळं आठवत होतं का त्यासोबत काय काय झालं होतं रात्री ओमला? त्याला काहीच आठवत नव्हतं. तेच सगळ्यात जास्त शॉकिंग पार्ट होता पूर्ण ट्रिपचा, की त्याला काहीच आठवत नव्हतं. त्याला हे सुद्धा आठवत नव्हतं की आपण होमस्टेला कधी पोचलो. अरे बापरे, कुठल्या वेळेस पोहोचलो म्हणजे? हां, टाईम. त्याला काहीच आठवत नव्हतं. किती दिवस लागले त्याला नीट व्हायला? त्याला नीट व्हायला आय गेस 2-3 दिवस. नेक्स्ट डे आम्ही आलो, त्याच्या नेक्स्ट डे त्याच्या मम्मी पप्पांनी काहीतरी हवन वगैरे करवलं आणि आम्हाला पण बोलवलं, कारण की काही इश्यू नको व्हायला आम्हाला सुद्धा. म्हणून तो एकदम नॉर्मल होऊन गेला त्याच्यानंतर. म्हणजे तुम्ही सगळं घरी खरं खरं सांगितलं जे काय घडलं? घरी खरं खरं सांगितलं आम्ही की असं असं झालं आहे मित्राला. आणि माझे मम्मी पप्पा पण म्हटले की याच्यानंतर कधीही कोणी काही म्हटलं तर सिरियस घ्यायचं.
कधीही असं इग्नोर नाही करायचं, कारण की काही सांगता येत नाही, आपण तिकडे राहत नाही, आपल्याला माहीत नाही ती जागा. बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक दुसरा अनुभव ना, तो काय अनुभव आहे? हां, तो अनुभव आता मी तुम्हाला सांगतो. तर सेम आहे. ओमच आमचा मित्र होता. मी, ओम, हर्ष. त्याच्या आधी आम्ही एक पार्टीवरती गेलो होतो. आमच्या एक मित्राचे बर्थडे पार्टी होती. म्हणजे इन्सिडेंट व्हायच्या आधी. हो, इन्सिडेंट व्हायच्या आधी. कारण की त्याच्यानंतर त्याच्या मम्मी पप्पांनी खूप जास्त प्रिकॉशन्स घेतले. त्याला असं रात्री जाऊ देत नव्हते बाहेर, कारण की मग त्याची ग्रहांची जी पण पूजा होती ती पण कंप्लीट करवली. हे त्याच्या आधीची गोष्ट आहे. आम्ही एकदा असंच पार्टीला गेलो होतो. मी, माझे मित्र, भरपूर लोक होतो. आम्ही 10-15 लोक होतो. तर त्याच्यामध्ये काय झालं की मी, ओम आणि हर्ष आणि आमची 2 फ्रेंड्स, आम्ही हे बाहेर पडलो गाडीमध्ये, की आता रात्रीचा टाईम आहे, एक राऊंड मारून कुठेतरी फिरून सगळ्यांना ड्रॉप करून घरी जातो मी, असं म्हटलो मी त्यांना. तर मग मी त्यांना तेवढ्यातच ओम म्हणतो की आपण ते सिम्बी हिलला जाऊ, मी कधी गेलो नाही आहे. तर मी म्हटलं की काय आहे सिम्बी हिल? मी एकदा गेलो होतो, पण मला एवढं लक्षात नव्हतं, कारण की युजुअली मी खूप सगळे असे हिली रिजन्सला जात राहतो. तर ओम म्हटलं की सिम्बी हिल इकडेच आहे, SB रोडला आहे. आम्ही FCलाच होतो, एवढं लांब पण नव्हतं. तर तो म्हटला की चल तू आज तुला सिम्बी हिल दाखवतो. तर आम्ही गेलो. आम्ही जसं, मला तर इच्छा नव्हती खरं सांगू तर, मला घरी जायचं होतं आणि माझी जी 2 फ्रेंड्स होती त्यांना पण घरी जायचं होतं. आणि हर्ष म्हटला मला, त्यांनी पुश केलं की नाही ना, जाऊ ना, आता परत कधी जाणार आहे, आपलं आता फर्स्ट इयर आहे, हाच टाईम आहे फिरण्याचा, याच्यानंतर कधी टाईम भेटेल नाही भेटेल, है ना. तर मग आम्ही म्हटलो की ठीक आहे, चलो आता जाऊ. तर जसं आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो, टायर फुटला. अरे बापरे. तर मग टायर वायर, आता एवढं रात्री वेंजिंगला हे होतं, पण तरी स्टेफनी होती. तर मग चेंज केला टायर आणि पटकन चेंज केला. 15-20 मिनटं नाही, तेवढं त्याच्या आधीच, आणि आम्ही पुढे लागलो. मग पेट्रोल भरवलं आणि मग सिम्बी हिलला पोचलो. तर तिकडे पार्किंगची जागा नव्हती, तर मी मागच्या एक गल्लीमध्ये पार्क केली गाडी. तर आम्ही मग चढायला लागलो, मस्करी करत करत, असं हसत खेळत चढायला लागलो. वरती गेलो. वरती बघितलं की असं एक डोम टाईप आहे. तर तिकडे काही नव्हतं, असं सिटिंग रिजन होतं, पण तिकडे कोणीतरी बसलं होतं. तर मग आम्ही म्हटलो की आपण पुढे जाऊन बसू, कशाला कोणाला डिस्टर्ब करायचं. तर आम्ही पुढे गेलो आणि तिकडे असा एक दगड होता. तर त्या दगडावरती बसलो. आम्ही खूप टाईम तिकडे होतो, 1-1.5 तास होतो. आम्ही बोलत होतो. आता रात्रीचे 1 वगैरे वाजला असतील. तर मग आम्ही जसं निघालो, मी म्हटलं की भाई बस झालं, माझ्या पप्पांचे मला 5 मिस कॉल आले होते, आता याच्यापासून जास्त मी थांबू नाही शकत. तुम्हाला सगळ्यांना ड्रॉप पण करायचं आहे आणि मला घरी पण पोचायचं आहे. तर मग मी सगळ्यांना म्हटलो की चला पटकन जाऊ. तरी पण हे लोक, आता मित्र, अर्धा तास तरी त्यांनी लावला निघायला. तर निघालो. तर तेवढ्यातच आम्हाला आवाज आला, "श्श्श." तर मला वाटलं की माझा कोणीतरी मित्र मस्करी करतोय, कारण की मी पुढे होता आणि मागे हर्ष होता आणि माझे 2 फ्रेंड्स पण तिकडेच होते. तर आणि सगळ्यात मागे ओम होता. तर आम्हाला असा आवाज आला, "श्श्श." तर मला वाटलं की कोणीतरी मस्करी करतंय, किंवा मला वाटलं की काय सांगतायत ते, इकडे साप वगैरे असतील, पक्षी वगैरे किंवा वारा. वारा. तर मला असं वाटलं की असेल, नक्की असेल, वारा वगैरेच असेल. एवढं काही मी लक्ष नाही दिलं, ना माझ्या फ्रेंड्सनी लक्ष दिलं. माझा मित्र तिकडे पण मस्करी करतोय, म्हणतोय काय माकड वाकड आहे का इकडे. म्हटलं एवढ्या रात्री कोण माकड. तर मग आम्ही निघालो. पुढे गेलो. आम्ही 4 पुढे आलो आणि आम्ही मागे बघितलं. आम्ही बघतोय की ओम कुठे आहे. तर ओम तिकडेच त्या झाडाकडे असं वरती बघतोय, मागे थांबून. हो, मागे थांबून एकटा. आणि मग आम्ही त्याला कसं तरी करून घेऊन गेलो. तरी पण आता जसं आपण कोणाला इकडे खिचून घेऊन जातो, तर मग आपण कसं असं बघायला लागतं ना, तर तो असं पण त्या झाडालाच बघत होता. पूर्ण टाईम तो त्या झाडालाच बघत होता. आणि मग आम्हाला वाटलं की हा नाटक करत असेल, याला थांबायची वैसे पण खूप इच्छा होती, याचाच प्लॅन होता. तर आम्ही याला गाडीमध्ये बसवलं आणि गाडीमध्ये ओम शांत. कारण की तो मुलगा असा आहे जो कधी शांत राहत नाही. त्याला तुम्ही रात्री 12 वाजता उठवलं आणि बोलायला लागलं ना, तो तेवढा बोलतो, खूप जास्त बोलतो. तर ओम एकदम शांत आणि आम्हाला सगळ्यांना ऑड फिलिंग येत आहे. आणि ओम हळूहळू असा होत गेला. आणि आम्हाला वाटलं की ठीक आहे, झोपला असेल. पार्टीमध्ये आम्ही डान्स वगैरे केलं, फन होतं एन्व्हायरमेंट अँड ऑल. तर मग त्याच्यानंतरच ओमला आम्ही उठवलं, पाणी वगैरे मारलं त्याच्या तोंडावर, कारण की त्याचं घर आलं होतं. त्याचं घर सगळ्यात जास्त जवळ आहे. तर घर आलं, त्याला उतरवलं. तर मग आम्ही विचारलं की काय झालं, तू एवढं नाटक काय करतोय? तू असा मुलगा आहे, तू रात्री 3 वाजता झोपला आणि 5 वाजता म्हटलं कुठे बाहेर फिरायचं, तू उठून येईल आणि कधी तुला झोप येणार नाही. तुला काय एवढी झोप येत आहे आज? तर मग तो मला म्हटलं की मला तिकडे काही दिसलं. आणि आम्ही ॲज युजुअल मस्करीमध्ये घेतलं, कारण की याच्या आधी आम्हाला ते माहीत नव्हतं की याचं हॉरोस्कोपचा प्रॉब्लेम आहे किंवा ग्रहांचा प्रॉब्लेम आहे. तर आम्ही मस्करीमध्ये घेतलं, मस्ती नको करू.
आणि तर तो म्हटला की नाही नाही मी मस्ती नाही करत आहे. आणि तो बोलताना एकदम सिरियस होता. लाईक तो आणि जरा पण असं लाईक स्माईल केलं असं काहीच नाही, एकदम सिरियस असं डोळ्यात डोळे टाकून बघतो. भाई मी पक्का काहीतरी बघितलं आहे, मला खूप भीती वाटते. म्हटलं काय बघितलं? तर मग तो म्हणतो की भाई मी त्याच झाडवरती एक उलटी लटकलेली बाई बघितली, तिचे केस असे खाली पडत होते. आणि आम्ही सगळ्यांनी म्हटलं की मस्करी करतोय, काही एवढं लक्ष देऊ नको, काहीतरी भंगार भंगार आहे. आणि तो काहीतरी बडबड करायला लागला की यार मैं उसको बचा नहीं पाया, मैं उसको बचा नहीं पाया, मैं उसको बचा नहीं पाया. तर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं. मी म्हटलं हे काय बोलतोय, शुद्धीत आहे का नाही? त्याला 2-3 आम्ही असं झापड मारले, तोंडावर पाणी टाकलं आणि त्याला म्हणतो जरा शुद्धीत ये आणि मग बोल. तर मग तो आम्हाला म्हणायला लागला की नाही मी तिकडे बघितलं की कोणीतरी घेऊन गेलंय त्या बाईला आणि त्या बाईचा मर्डर केला होता त्याच झाडाच्या एक्झॅक्ट खाली. अरे बापरे. इकडे खूप तसे केसेस आहे, म्हणून पोलीसचा राऊंड होत राहतो रात्री. तर त्याच्यानंतरच आय गेस इम्प्लिमेंट झालं आहे. बट त्यांनी तिकडे बघितलं आणि तो म्हटला की मी त्याला हे नाही करू शकलो, मी बघितलं ते, मला पूर्ण दृश्य दिसत होतं, पण मी काही करू नाही शकलो तिचं. म्हणून तो कंटिन्यू बघत होता का? म्हणून तो कंटिन्यू बघत होता. आणि मग त्या झाडाकडे असंच बघत होता आणि असं बिलकुल मूवमेंट नाही. आता आपण काही करतोय तर आपण थोडं असं करतो किंवा हात हलवतो, पार तो काही नाही, असा एकदम स्टिल. मग त्याच्यानंतर आम्ही त्याला म्हणतो काही पण काय बोलतोय, काही पण स्टोरी बनवू नको, हा मजाकचा टाईम नाही, मला लेट होतोय, मला यांना सगळ्यांना सोडायचं आणि मला घरी पण लवकरच निघायचं आहे. तर मग तो म्हणतो भाई मी मजाक नाही करत आहे, मी त्याचा एक कुत्रा आहे, तर त्या कुत्र्याची शपथ तो कधी खोटी घेत नाही. तर त्यांनी म्हटलं त्याची शपथ सांगतो, त्याचं नाव गुफी आहे, त्याची शपथ, गुफीची शपथ घेऊन सांगतो मी खोटं नाही बोललो. मग तेव्हा मला वाटलं की काही सिरियस आहे, कारण की तो असा आहे की त्याच्या कुत्र्याला कोणी काही बोललं ना तर तो लगेच मारायला उठतो. तर तो म्हटला की गुफीची शपथ आहे, मी खरं काही खोटं बोलत नाही आहे. मग त्याला मी विचारलं की काय झालं एकदम स्टार्टिंगपासून सांग. तर तो म्हटला की मी तिकडे गेलो तेव्हाच मला थोडं वियर्ड वाटत होतं, मला थोडं पोटात असा गोळा टाईप वाटत होता, म्हणून मी तिकडे पण थोडं कमी शांतच होतो. पण तुम्ही लोक बोलत होते म्हणून मी असं थोडं स्माईल वगैरे करत होतो. आणि जसं निघताना जसंच त्याला तो आवाज आला तेवढ्यातच हवाचा जसा त्याला आवाज आला तेवढ्यातच त्याला असं स्टिलनेस आली बॉडीमध्ये, की त्याची बॉडी मूव्ह होत नाही आहे, त्याची बॉडी अशीच आहे. आणि त्याला जरी मूव्ह व्हायचं आहे, कारण की आम्ही हाक मारतोय ओम चल पटकन घरी जायचं आहे, तरी पण तो मूव्ह होत नव्हता, तसा स्टिल. तर तो मला नंतर म्हटला की मला बॉडीमध्ये असं स्टिलनेस आली की मला हलता येत नव्हतं, मला हलायचं होतं पण मला हलता येत नव्हतं. मग त्याच्यानंतर आम्ही तिकडे गेलो, आम्ही त्याला म्हटलं की भाई तू खरंच ठीक आहे का, खरंच मस्ती करतो आत्ता पण सांग. मग तो म्हटला की नाही नाही मस्ती नाही करत आहे, मी त्या बाईचा तिकडे मर्डर होताना बघितलं, ते बाई कुठेतरी जात होती आणि त्याला लोकांनी उचललं आणि तिचा मर्डर होताना बघितला मी, ते त्याला दृश्य दिसतंय. आणि तिला मारले तर ती तिकडेच त्या झाडावरतीच आहे आणि ती ओमला हेल्प हेल्प करून असं बोलत होती. तेव्हा आम्ही म्हटलो की भाई आता बघ काय ना, तुला जरा जास्त झोप येत असेल, तू घरी जाऊन झोप. तर तेवढा त्याच्यामध्ये तो घरी गेला. आणि मग त्याच्या नेक्स्ट डे त्याच्या मम्मीचा मला कॉल आला आणि मला विचारलं की तुम्ही काय अल्कोहोल पिली का? तर आम्ही म्हटलो नाही काकू, आमच्यामध्ये कोणी असं अल्कोहोल वगैरे पित नाही. एक मित्र होता तो पित होता. तो म्हटलं की ओमला पण दिली का? तर मग म्हटलं नाही, ओमनी तर बिलकुल पण हात नाही लावला. तर मग त्याची मम्मी आम्हाला म्हणते की ओम काल रात्रीपासून खूप वेगळा वागतोय, तो काय करतोय त्यालाच माहिती, मिररच्या समोर जाऊन असा उभा आहे आणि असा मिररला बघतोय. कारण की त्याची मम्मी रात्री झोपेतून उठली आणि तिने बघितलं की तिचा पोरगा असा का बघतोय, रात्री 3-4च्या दरम्यान तो असा का बघतोय मिररकडे. तर मग त्याच्यानंतर त्याची मम्मी जरा हे केलं, त्याला जरा कोणतरी आय गेस पंडित किंवा ज्योतिष वगैरेकडे घेऊन गेले आणि मग त्याला परत ठीक केलं. तर असे खूप किस्से आहे ओम बरोबर. म्हणून मी पण जरा आता अवॉइडच करतो, कारण की तोच एक असा आहे ज्याला लगेच नेगेटिव्हिटी समजते की इकडे नेगेटिव्ह आणि लगेच हावी पण होती त्याच्यावर. हावी पण होते त्याच्यावरती. त्याच्यानंतर किती दिवस त्रास झाला त्याला त्या गोष्टींचा? त्या गोष्टीनंतर आय गेस एखाद दिवस ते रात्रीचाच त्रास होता. नेक्स्ट डे त्याला पूजा वगैरे म्हणजे मंदिरात वगैरे घेऊन गेला आणि तो नॉर्मल होऊन गेला होता. बरं. आणि मग तो गेल्यानंतर तुमच्यामध्ये काय डिस्कशन झालं त्याला घरी पाठवल्यानंतर? हां, त्याच्यानंतर माझा मित्र हर्ष म्हणत होता की हा मस्करी करतोय, हा काही नाही झालंय. आणि मी म्हणत होतो हां शायद मस्करी करत असेल, काही सांगता येत नाही. आणि मग माझ्याबरोबर जी माझी 2 फ्रेंड्स होती, श्वेता आणि जान्हवी. तर जान्हवी म्हणते की नाही मला जेन्युइनली त्याला बघून असं वाटत होतं की तो खरं बोलतोय, तो मस्ती नाही करत आहे. कारण की तो मस्ती करताना त्याचा फेस एकदम अलग असतो आणि खरं बोलताना एकदम अलग असतो. कारण की ओमला आम्ही ओळखतो, 5-6 वर्षापासून ओळखतो.
तर मग ती म्हटली की नाही मला खरंच नाही वाटत आहे की असं काही इश्यू आहे. तर मी म्हटलो की ठीक आहे मी तुम्हाला ड्रॉप करतो, तुम्ही सगळे ओव्हरथिंक नका करू. तरी घरी जाऊन माझ्या मित्रांचा कॉल आला, म्हटले की ओम फोन उचलत नाही, त्याचा फोन ऑफ आहे. म्हटलं चार्जिंग संपली असेल, झोपला असेल आता, एवढं पार्टी केली, एवढा डान्स केला त्याच्यानंतर इन्सान झोपतोच. तर मग ओम फोन उचलत नव्हता. नेक्स्ट डे त्याच्या मम्मीचाच कॉल आला आम्हाला सगळ्यांना. येस. बरं, मग त्याच्यानंतर काय त्रास वगैरे झाला का ओमला परत त्या गोष्टींचा? त्या गोष्टींचा म्हणजे त्याला सपने येत होते, बट ते हळूहळू इव्हेंच्युअली फेड ऑफ होऊन गेले. आता कशी कंडिशन आहे त्याची? आता एकदम नॉर्मल आहे, कारण की त्याचे जे म्हणत होते की ग्रह वीक आहे त्यांची पूजा त्याच्या घरच्यांनी करून घेतली आहे. तर मग अजून पण त्याला नेगेटिव्हिटी फील होते, बट एवढं त्याच्यावरती हावी नाही होत. म्हणजे त्याला लगेच घाम वगैरे नाही सुटणार किंवा तो शिवर नाही करणार. त्याला फील होते की ही जागा चांगली नाही, इकडे जायचं नाही. आणि मग आज अजून पण तुम्ही सोबत फिरता का नाही फिरत आता? नाही, आम्ही फिरतो, अजून पण सोबत फिरतो. चांगला मित्र आहे. एवढं सगळं तुम्ही मैत्री तोडली नाही? नाही, मैत्री नाही तोडली. बरं, तर मित्रांनो हे होते गोखले सरांचे अनुभव, आणि अनुभव खूपच भयंकर होते. या गोष्टीतनं एक शिकायला भेटलं, जर तुमच्या घरामध्ये जर कोण मुलं असतील जे टीनेज असतील किंवा जेनजी जनरेशनचे असतील, तर नक्की त्यांना हा व्हिडिओ दाखवा. कारण की सध्या लोकांचं खूप ह्याच्यावर कल गेलेला आहे की विला घेऊन राहायचा, आणि तिथं जर काही लोक सांगत असतील तर त्या गोष्टी निग्लेक्ट करायच्या, किंवा कोकणात जायचं कुठं किंवा गोव्याला जायचं, आणि अबेंडन प्लेसेस असतात तिकडे जाऊन या सगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंट करायच्या, आणि ह्या गोष्टींचा अंदाज घरच्यांना नसतो. आणि जर मुलांना काही प्रॉब्लेम वगैरे झाला तर तो कळत नाही लगेच, काही वर्षानंतर त्याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतात घरच्यांना. त्याच्यामुळे जर पालक जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना नक्की हा व्हिडिओ दाखवा, म्हणजे बाहेर फिरायला गेल्यानंतर काय गोष्टी नाही केल्या पाहिजे ह्या व्हिडिओतनं आपल्याला बघायला भेटतील आणि पाहायला भेटतील. तर मित्रांनो, सरांचा अनुभव कसा वाटला की आम्हाला कमेंट करून सांगा, आणि सरांसारखंच तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही नक्की भरू शकता. तर आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.